ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अगणौ प्रक्षालित सकलभूतलगलंगा मुनिभिरूपा सिद्धीर्था सरस्वती ऋतुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मरणकंडिका नामधेयं तस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा स्तुतिग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगणधर्देवा तेषां वचोनुसार मा साध्यं अमितगिति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं सोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोगनि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मती। नत्वार्हादाश्च चतुर्धाराधन फलं धर्मेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की परम पूज्य आचार्य अमित गति महामुनिराज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्तिवास रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3,9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज यांनी मरणकंडिकेमध्ये पूर्वचर्चेमध्ये ज्यांनी आगमाला चांगल्या प्रकारे ग्रहण केलेला आहे, निर्दोष चारित्र्यामध्ये युक्त दृढ आहेत, अशा गुरूंच्या वचनामध्ये भवी जीवानी शंका करायची नसते, कारण त्यांचं वचन प्रामाणिकच असतं. परंतु मंद चारित्र पालन करणारे जे धर्मदेशना करतात त्यांचं वचन प्रामाणिकतेबद्दल भजनीय आहे. म्हणजे आगमानुकूल वचन बोलले तर त्यांचं वचन प्रामाणिक मानावं, आगमाच्या विरुद्ध बोलले तर त्यांचं वचन प्रामाणिक नसतं, अशा पद्धतीचं वर्णन इथं केले. एक मनामध्ये तुमच्या सगळ्यांच्या वास्तविक शंका ही यायला पाहिजे की दोन्ही पण मुनी महाराजच आहेत. मग एकट्यांच्या बाबतीत भजनीय आणि एकट्यांच्या बाबतीत प्रामाणिकता असा शब्द का वापरला? हा प्रश्न यायला पाहिजे. आता तो 4 जणांचा विषय 5 जणांचा वर गेला, ते परच्या गाथेमध्ये झालं. खालच्या गाथेत त्यांनी काय विचारलं, जे दृढ चारित्र आहे आणि आगमाच्या म्हणजे ह्याच्यात आहेत त्यांचं, ह्याच्यात उत्तर काय घ्यायचं? जे दृढ चारित्र्य असतात आणि ज्यांचं सम्यक दर्शन पक्क असते
त्यांचं वचनच आगम असते, त्यांचे वचनच आगम समजायचं. आणि मंद चारित्र्यवाले, थोडं दोषयुक्त आचरण करणारे, यांच्यामध्ये स्वतःच्याच ह्याच्यामध्ये त्यांची कमतरता असल्यामुळं त्यांच्या वचनामध्ये प्रामाणिकता असणं शंकास्पद असतं. मग हे लोक काय करतात, म्हणजे आत्ता जे आपण बघतोय, आपल्या शास्त्र 2 मिनटं बाजूला सोडा, आपण आपल्या डोळ्यानं बघतोय, कानानं ऐकतोय, अनुभव आपण आत्ता सध्या अनुभव घेतोय. काय अनुभव घेतोय? प्रत्येकाच्या मनाला येईल ते, प्रत्येकजण. मग नुसता तुमच्या साधूंच्या बाह्य रूपाला, दिगंबर रूपाला बघून सगळेजण वचन प्रामाणिक व्हायला लागले, तर केवळ ज्ञानात आलेला जो जिनधर्म आहे तो अनेक प्रकारचा होईल. म्हणजे आता 13 पंथीवाले सांगायल्यात, त्यांच्या अपेक्षेने केवळ ज्ञानाची दिव्यध्वनी होईल. इथं 20 पंथीवाले सांगायल्यात, त्यांच्या अपेक्षेने एक होईल. आता कानपंथीवाल्यांचं आम्ही बोलू शकत नाही, कारण त्यांच्या त्रिगंबर मुद्राच पंचमकालात मांडली नाही. तर आता फक्त जे मुनींना मानतात किंवा मुनिरूप धारण करतात त्यांच्या बाबतीत म्हटलं तर मग प्रत्येकाच्या अपेक्षेने होईल. क्षोभक्षम ज्ञानावरणाचं क्षोभक्षम असल्यामुळं ते चल मल आगाड सहितच सम्यक दर्शन असणार. काही जणांचं कमी असणार आहे मल, काही जणांचं दोष जास्त असणार. पास आहेत एवढंच आहे, पास आहेत एवढंच घ्यायचं. मग कोण 40% पास आहे, कोण 60% आहे, कोण 70% आहे, कोण 80% आहे. लईत लई झालं तर अंतिम श्रुत केवली भद्रभाऊ महाराजांच्या सारखे, कुंद भगवंतांच्या सारखे पूर्व आचार्य जर घेतला तर बाबा ते एक 99% पास आहेत म्हणता येईल. पण 100% मार्कवाले या पंचम कालात कुणीही असत ना सम्यक्त्वाच्या अपेक्षेनं, ना ज्ञानाच्या अपेक्षेनं, ना चारित्र्याच्या अपेक्षेनं. त्यामुळं भजनीय हा शब्द जो वापरला तो याच्यामुळं वापरला की 1%. मग असं पण आपण घ्यायचं, आपण कुणाबद्दल आपल्या मनात विकल्पानी, कुणाबद्दल शंका असं बघण्याची शंकित दृष्टी घेण्यापेक्षा त्या जीवाच्या पूर्व पुण्योदयाचा उदय जेवढा आहे तेवढं त्या पुण्योदयाच्या माध्यमातून त्यांनी सांगायला लागलेत तो धर्म. आणि काही अशुभ कर्माच्या उदयात आता इथे एक लक्षात घ्या, सम्यक्त्वाबद्दल त्यांनी वट्ट ग्रंथात बोललं नाही, फक्त चारित्र्याबद्दल बोलले. म्हणजे मग त्यांचं दर्शन मोहनीचा जो सम्यक प्रकृतीचा उदय आहे त्या श्रद्धाना बाबतीत आपण मलिनता घेऊ शकतो, पण त्याला मिथ्यादृष्टी म्हणणार नाही. मग इथं आचार्यांनी एवढं प्रमाण ग्रंथ दिलेत. चतुर्थ कालामध्ये पण सम्यक दृष्टी असणारे साधू आचरणामध्ये थोडीफार शिथिल होते. पंचम कालात तर असणारच. मी लावा लागलोय, शिथिलता थोडीफार का विना असणारच आहे. मग एवढं आगमामध्ये असं सांगत असताना आपण सगळ्या साधूंचं चारित्र्य निर्दोष व्हावं, असावं अशी भाव करण्यापेक्षा आम्ही निर्दोष दोषयुक्त चारित्र्य, शिथिलच्या चारित्र्यवाल्यांचं आम्ही सगळ्यांच्या पुढं असं तिरस्कारात्मक का प्रदर्शन करतोय? थोडं शिथिलता चतुर्थ कालात पण होती, थोडी शिथिलता ही पंचम कालात पण असणार आहे. हे आगमसंमत आहे. शिथिलाचारी साधू मोक्षाला जातात असं आगमसंमत नाही, पण द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव जे 2-6 महिन्याचे 1 वर्षाचं पीक असणार आहे
पीक, माती एकसारखी आहे, जमीन एकसारखं आहे. एकच ऊसाचं झाड आहे, ऊस, त्याचे 20 बी तयार होतात. बी 20. खत सगळ्यांना समान आहे, माती तीच आहे, पाणी त्याच तुमच्या नदीचं आहे, मालक तोच आहे, एकच ऊस आहे. तरी प्रत्येकाच्या वजनामध्ये आणि रसाच्या गोडव्यामध्ये न कळत का विना फरक असतोच. मग 6 महिने 1 वर्षाच्या पिकामध्ये जर एकाच ऊसाच्या पिकात एवढा फरक असू शकतो, तर जिथं आयुष्यभर चारित्र्याचं आणि आचरणाचं पालन करायचं आहे आणि या सगळ्या जगाच्या व्यवस्थेत राहून करायचं आहे आणि अशा पंचम कालात करायचं आहे, अशा ठिकाणी सुख दुःख, काही अनुभव, काही परिस्थिती, काही कर्माच्या उदयात असतात. सगळ्याच कर्माच्या उदयात असतात, पण मुख्यतः काही ठिकाणी कर्म असतं, काही ठिकाणी द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव पर्याच्या अपेक्षेनं काही परिस्थिती निर्माण झालेली असतात. सम्यक तो मजबूत आहे ना, त्याचं श्रद्धान पक्का आहे. आपण त्या श्रद्धानाला धरून पुढे गेलं पाहिजे. हां, त्या ठिकाणी कुंदकुंदांनी ते सांगितलेलंच आहे. दर्शन असणं भ्रष्ट असेल तर तुम्ही नक्की त्याला भ्रष्ट म्हणा, पण चारित्र्यामध्ये, आचरणामध्ये थोडीफार शिथिलता असते. आचार्यांनी त्याच्यामध्ये भजनीयता सांगितले, अमित गती आचार्यांनी, तर आम्ही त्याला कायम थोडा शिथिल असणारा तो साधूच नाही, तो दर्शन करण्यायोग्यच नाही, असा आम्ही एकांतानं नियम लावून समाजातली जी मानसिक समता भावनेची, आनंदाची आणि एक समाधानाची जी एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला आम्ही बिघडवण्याचं काम का करतो. सरोवर असतो, सरोवर, तळ किंवा नदी, त्या नदीमध्ये 2 प्रकारची अपेक्षेनं सजातीय, पर्यायाच्या अपेक्षेनं, अवस्थेच्या अपेक्षेनं विजातीय म्हटलं तर चालेल. म्हैस आणि गाय 2 प्रकारचे प्राणी. कुठले कुठले? म्हैस आणि गाय. ह्या दोघांना तुम्ही नदीकडेला किंवा तलावाच्या कडेला पाणी प्यायला घेऊन जावा आणि नुसतं निरीक्षण करा. म्हैस असते ती पाण्यात पाय टाकून जरा पाणी गढूळ करणार आणि मगच पाणी पिणार. आणि गाय असते, गाय ती कडेला राहणार, आपलं तोंड जाते तिथं जरा फुकणार, तेटलंच पाणी पिणार आणि बाहेर येणार. लई आत जाऊन गढूळ करण्याचा प्रयत्न करत नाही. वक्ते आणि श्रोते हे गायीच्या गुणाचे असले पाहिजेत, गायीच्या स्वभावाचे असले पाहिजेत. समाजातलं वातावरण गढूळ करून धर्म प्रभावना करणं आणि धर्म प्रभावना सांगणं, ह्याच्यात फार पंचम कालात आणि आत्ताच्या तरी या 21व्या शतकात ते वातावरणच नाही. आत्ता तर आम्ही एक चांगला फक्त आईवडिलांचा मुलगा आणि मुलगी हो, हेच तुझं धर्म आहे, ही सांगायची वेळ आली. आता ही सांगायची वेळ आली. आचरणाबाबतीत फक्त तू शाकाहारी राहा, व्यसनमुक्त राहा. आता शक्य असेल तर मंदिरला ये, नसेल तर तुझ्या आई वडिलांनाच देव समजून पाया पड, पण वाईट वागू नकोस, चुकीचं वागू नकोस, ही सांगण्याची आत्ता वेळ आहे. आणि अशा काळात जर आम्ही एकदमच सामुदायिक भूमिकेमध्ये आम्ही जर अशा गोष्टींना जर उचलून धरलो, ज्याच्यामुळं आपल्या समाजातलं तर वातावरण गढूळ होईलच, जेणेकरून आपण अल्पसंख्याक आहोत,
बहुजन समाजामधलं वातावरणसुद्धा सुरक्षित ठेवणं हे वर्तमानच्या परिस्थितीला फार गरज आहे. एखादी व्यवस्था, एखादी गोष्ट आम्ही जिंकलो, समाधान झालो, जिंकलो म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याचे नियोजन झालं म्हणजे नसतंय. ज्या व्यवस्था आमच्या अपेक्षेप्रमाणे झाले त्या सगळ्या व्यवस्थेला फक्त धर्माचा संबंध नव्हता, तर त्याला सर्व जाती धर्माचा संबंध. आणि ह्या वेळेला जे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालं नाही ते काम जरा आत्ता झालेलं मला वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना सांगत होते की तुम्ही ह्या लोकांच्या स्वार्थी प्रवृत्तीला बळी पडू नका, नाहीतर तसं भारतावर राज्य करणं, महाराष्ट्रावर राज्य करणं एवढं सोपं नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्यावर त्यांच्या राजवटीवर ज्या वेळेला समोरच्यांची कुदृष्टी आली त्यावेळेला हे बाकीच्या महाराजांना किंवा बाकीच्या लोकांना, म्हणजे महाराष्ट्रावर संकट आलं की गुजरातवाल्यांना सगळ्यांना येणे जागा करत होते, आपण सगळीजण एक होऊन प्रतिकार केला पाहिजे. पण गुजरातवाल्यांना सांगितलं होतं की महाराष्ट्र जिंकल्यानंतर आम्ही तुम्हाला चालवायला देणार आहे. आणि शिवाजी महाराज मोठं व्हायला लागल्यात, तुम्ही बारकं व्हायला लागलाय. मग आमच्यातले काही स्वार्थी अन्य घराणे किंवा अन्य राज्यातील लोक, राजे स्वार्थी झाले. आमच्यातल्याच काही लोकांना त्याच्यानंतर तू आज तर नुसता मंत्री होऊन काम करायला लागलायस, त्याच्यानंतर तुझ्याच हातात सगळं राज्य देतो. आम्ही काही इंग्लंडमधनं येऊन इथं करणार आहे काय? आम्ही काही इथं मुघल इथं थांबणार आहे काय? तुम्हालाच देणार आहे. ह्या मूर्खांनी एवढं मोठी उदाहरण दिली. रामानं कसं रावणाला जिंकून विभीषणला राज्य देऊन गेलं, तसं आम्ही पण तुम्हालाच देणार आहे. पण ते रावणाला रामानं जिंकला होता, तुम्ही रामाला पराभव करण्यासाठी इथं रावणाला सांगायला लागलाय. कसं शक्य आहे? त्या आम्ही तो रावणाचा पक्ष सोडून विभीषण रामाकडे आलता, आमचे इथं रामाचे पक्ष सोडून रावणाकडे चाललेत. आम्ही विचारच केला नाही आमच्या लोकांनी. आणि त्यावेळी अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या चांगल्या राजाची काही लोक सुद्धा विश्वासू फितूर झाली मोगलांना. त्याच्यानंतरच्या काळात इंग्रजांना आमच्या भारतातली काही लोक जे शेठ धनिक जे असे म्हणत होते स्वतःला, ती लोक फितूर झाली. म्हणून हे इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं, म्हणून हे आमच्या मोगलांनी आमच्यावर राज्य केलं. नाहीतर भारताला सिकंदर राजासारखा सिकंदर राजा शेवटी नतमस्तक होऊन गेला. पण आमच्यातल्या फितूर, म्हणून बाहेरच्या शत्रूंच्या बरोबर लढायचं फार सोपं आहे, पण घरातले शत्रू असतात ना त्यांना टक्कर द्यायचं फार कठीण असतं. तसं इथं काय समजून घ्यायचं आहे, ज्याचं श्रद्धान चुकीचं आहे अशा लोकांचं सम्यक्त्व ज्यांचं दूषित आहे म्हणजे नाहीच, अशा लोकांचा धर्मोपदेश सदैव मिथ्या आहे. पण आचरणात थोडं शिथिल असेल आणि सम्यक्त्व ज्यांचं असेल अशा लोकांच्या श्रद्धाना बाबतीत एकदम एकांतानं त्यांच्या वचनाला अप्रामाणिक म्हणून आपण त्यांच्यावर गैरविश्वास करून चालणारं नाही असं आचार्यांना सांगितलंय. जे वचन आगमाप्रमाणे आहेत त्याला प्रामाणिक म्हणायचं, जे वचन आगमाच्या थोड्या विरुद्ध
किंवा आगमाला शोभेल असे नाहीत. त्या वचनाबद्दल माध्यस्थ समताभाव धरायचं, पुढं जायचं. पण एकांतानं आपण एकदम त्यांना चुकीचं म्हणू शकत नाही असं आचार्यांनी सांगून आज्ञा श्रद्धानी भी सम्यक्त्व का आराधक है. नुसता आज्ञाला स्वीकारून ज्यानं श्रद्धान केलेलं आहे तो सुद्धा सम्यक दृष्टीचं आहे. पण मागं सांगितले कुठंपर्यंत, जोपर्यंत आगम तुमच्या पुढं येत नाही तोपर्यंत. आगम तुमच्या पुढं ठेवल्यानंतर सुद्धा जर तुम्ही माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे तेच बरोबर आहे आणि मी त्याचंच पालन करणार असं जर म्हटलं तर त्या क्षणापासून तो जीव अज्ञानी मिथ्यादृष्टी होतो. धर्माधर्म नभ काल पुद्गलाची न देशितान आज्ञाया श्रद्धधानोपि दर्शनाराधको मत. धर्म अधर्म नभ म्हणजे आकाश, काल, पुद्गल, पुद्गलात जिनदेशितान या द्रव्यांच्या बद्दल जी आज्ञा श्रद्धानः अपि दर्शन आराधकामद जी जिनेंद्र जिनदेशितान म्हणजे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशामध्ये धर्म अधर्म नभ आकाश काल आणि पुद्गल या 6 द्रव्याबद्दल त्या ठिकाणी श्रद्धान सांगितलेलं आहे. तसं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलंय तसं श्रद्धान करतो तो जीवसुद्धा सम्यक्त्वाचा आराधक या ठिकाणी आहे असं सांगितलं. जिसे 6 द्रव्यों का ज्ञान नहीं है वह श्रद्धा मात्र से सम्यक्त्व का आराधक कैसे हो सकता है. ज्याला 6 द्रव्याचं ज्ञान नाही तो केवळ श्रद्धानानं आराधक कसा होऊ शकतो असा प्रश्न विचारला. श्रुतज्ञानावरण कर्म प्रकृति का मंद क्षोभक्षम होने से जो प्रमाण नहीं निक्षेप एवं सत्संख्या आदि के द्वारा उहापोह करके 6 द्रव्यों का स्वरूप नहीं जान पाते, धारणा शक्ति कमजोर होने से गुरु द्वारा पढ़ाया हुआ स्मृति में नहीं रह सकते, तर्कना करके भी निर्णय पर नहीं पहुंच सकते, वे इन द्रव्यों का आप्त की आज्ञा मात्र से श्रद्धान कर लेते तो भी सम्यक्त्व आराधना के आराधक है. श्रुतज्ञानावरण कर्माच्या क्षयोपशमामध्ये प्रमाण नय सतसंख्या क्षेत्र आदी असे जे अनेक श्रुतज्ञान मतिज्ञानाचे जाणून घेण्याचे भेद आचार्य भगवंत उमास्वामी स्वामींनी तत्वार सूत्रमध्ये सांगितले. ह्याचा कुठलाही माझ्याकडे जास्त श्रुतज्ञानावरचं क्षोभक्षम नाही. त्यामुळे मी ती वेगवेगळ्या अँगलनं वेगवेगळ्या प्रकारानं मी एखाद्या 6 द्रव्यांना जाणून घेण्याची माझ्याकडे क्षमता नाही. उहापोह म्हणजेच त्याला चर्चा, त्याची चर्चा अशा पद्धतीनं तशा पद्धतीनं. तू आता लई उहापोह करू नकोस, इथं लई चर्चा करत बसू नकोस, सांगतोय तेवढं कर म्हणतोय की नाही. आपण तसंच घे. म्हणजेच चर्चात्मक विश्लेषण, उहापोह, चिंतन, समजून घेणं अशा पद्धतीनं ते माझी ती क्षमता नाही. पण
जिनेंद्र भगवंतांनी सांगितलंय ना, बरोबर आहे. तेवढ्यावरच ज्याची श्रद्धा असते तो सुद्धा दर्शन मुनी कर्माच्या क्षोभशमाच्या निमित्तानं श्रद्धा ठेवल्यामुळं तो सुद्धा आराधक असतो. आणम तानम कचून जानम शेडजी वाक्यम प्रमाणम. काय अंजन चोरलं कुठलं प्रमाण ज्ञान होतं? अंजन चोरला कुठलं नैप्र ज्ञान होतं? अंजन चोर कुठं रोज बसतीत जाऊन बसला होता? अंजन चोरानं कुठल्या जिनेंद्र भगवंतांचं दर्शन घेतलं होतं? ऐकायला ऐका झोपायला आहे. पण जिनदत्त श्रेष्ठी, बहुतेक नाव जिनदत्त श्रेष्ठी काय तर असं श्रेष्ठी असेल, ते रोज मंदिरला जात होते. ते रोज दर्शन करणार, अभिषेक करणार, स्वाध्याय करणार. म्हणजे पंचम काळात बघा, अशा या सगळ्या लोकांच्यावर याच्यासारखा प्रामाणिक व्यक्ती आता आपल्या गावात नाही. जिनेंद्र भगवंतांचं लाभ, जिनेंद्र भगवंतांचा उपदेश ऐकून जे स्वतःच्या जीवनात उतरवले, अशा श्रावकांच्यावर पूर्वी त्यांच्या वचनावर प्रामाणिकता होती. आता साधूंच्या वचनावरच प्रामाणिकता राहिली नाही. श्रावक तर फार लांबची गोष्ट राहील. म्हणून फक्त जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर काय होतं? इंद्रभूती ब्राह्मणाकडं सम्यक ज्ञान, सगळे मिथ्या ज्ञान होतं. पण केवळ भगवान महावीरांच्या समोशरणाच्या मानस्तंभला त्यानं दर्शन केला. कृत्रिम ते देवानी तयार केलेलं त्या मानस्तंभाचं दर्शन केला, तर त्यांच्या मान कशाचा त्याग झाला. आणि आत जाऊन नुसता महावीर भगवंतांचं, गंधकुटीवरच्या महावीर भगवंतांचं दर्शन केला, तर त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. आणि जेवढं ज्ञान त्याचं मिथ्या होतं, ते एका समयात ते सगळं ज्ञान काय झालं? सम्यक झालं. आज आम्ही सम्यक्त्व आमचं दृढ पाहिजे. सम्यक्त्व दृढ करायला ज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. सम्यक्त्वाचा अहंकार करायला आज ज्ञानाचा आधार चालू आहे. ऐकायला काय झोपालाय? या भिंती कशासाठी पाहिजेत? माझी संपत्ती सुरक्षित ठेवायला, माझ्या संपत्तीला सुरक्षित ठेवायला ह्या भिंतीचा उपयोग पाहिजे. आता भिंतीच तुम्ही असल्या बांधा लागलाय की आतली संपत्ती लोकांना दिसायला लागल्या. म्हणजे माझ्या सम्यक्त्वाचं सुरक्षा, माझ्या सम्यक्त्वाला कवच कुंडल ठेवण्यासाठी ज्ञानाचा आधार घ्यायला, स्वाध्यायाचा आधार घ्यायला आचार्यांनी सांगितलं. आणि ह्याच ज्ञानाचा आधार त्या माझ्याकडे किती संपत्ती आहे सम्यक्त्वाची, हे लोकांच्या पुढं मांडून त्याच्यावर घात अहंकाराचा, क्रोधाचा, मान कषायाचा, त्याच्यावर येऊन शत्रूंनी आक्रमण करण्यासाठी आम्ही आज आमच्या ज्ञानाचा काय करायला लागलोय? आधार, उपयोग करायला लागलोय. आचार्यांनी सांगितलं, विचारले तर सांगा, नाहीतर सांगू नका. म्हणताना मी तुम्हाला विचारतोय, माझ्या मनात एक इच्छा आहे, सांगू का, विचारू का? तुम्ही विचारा म्हटलं तरच मी बोलतोय, नाहीतर मी पुढलं सांगायला चालू करतोय. बरं आहे का चुकीचं आहे? जबरदस्ती करायची नाही म्हणून सांगितले. काल एवढं प्रबोधन झालं, त्या मुलींनी मनातल्या मनात संकल्प केला असेल, ते रक्षासूत्र बांधले असतील, सगळं झालं. पण मी कुणाला नियम दिला नाही, नियम दिला नाही मी. ह्या मुली आता स्वतःहून नियम घेतील, तो धर्म. आम्ही लादायचं नाही. चांगली गोष्ट सुद्धा लादायची नसते, लक्षात ठेव. चांगली गोष्ट समजावून सांगायची असते.
चांगली गोष्ट लादायची नसते. जी गोष्ट लादली जाते ना त्या गोष्टीच्या क्वालिटीची शंका असते, आणि जी गोष्ट चांगली असते तिकडे लोक आपोआप येऊन घेऊन जातात. कळाले काय? काय कळालं? चिखल चिकटी म्हणजे आम्ही तुझ्यावर जरी गोष्ट लादत असलो तर आमच्या धर्माचा विश्वास नाही असं होईल. तुम्ही पोरांनी धर्म स्वीकारायचा असतोय काय लादून घ्यायचा असतोय? सांग जरा बाबा, मला काय ऐकूच येईना तुझं. हां, नरेंद्र मोदीसारखं कोट घातलास, स्वीकारायचं असत्या. आणि जी लादली जाते ती गोष्ट चुकीची असते. मग आमचा धर्म तुमच्यावर लादायची वेळ या लागली तर आपला धर्म चुकीचा आहे, ती क्वालिटीवान नाही, हे तुम्ही लोक सिद्ध करायला लागला. आणि जर समजावून सांगितल्यानंतर तुम्ही ते स्वीकारला अंतरंगातनं तर आमचा धर्म खरोखर काय क्वालिटीवान आहे, गुणवत्तावान आहे हे सिद्ध होत आहे. म्हणून धर्म लादायचं नसतं. मग त्या लव जिहादवाल्यांच्यात, त्या आतंकवाद्यांच्यात, धर्मांतर करणारे जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्यांच्यात आणि आमच्यात काय फरक राहिला? आम्ही धर्मांतर तर कुणाला करायलाच लावू नये ह्या पंचमकालात, पण आमचा धर्म केवळ सुरक्षित आणि आमच्या धर्माची सुरक्षा करणं एवढं तरी आम्ही करायला पाहिजे. जैनांना अन्य धर्म कन्वर्ट करण्यामध्ये हे जे कर्नाटकात ते सगळं आम्ही बघतोय, त्याच्यामध्ये त्यांच्या राजानं बळाचा वापर केला. पण जिनसेन आचार्य होते आमचे, जे नांदणी मठाचे मूल संस्थापक आचार्य जिनसेन, त्या जिनसेन महाराजांनी त्यांचा नियम होता. आम्हाला फार वाईट वाटतंय खरोखर. आम्हाला कशाचं वाईट वाटतंय? त्या आचार्य जिनसेनांनी जे जैन अजैन झाले होते, कन्वर्ट झालेले होते, चुकीच्या दिशेला भरकटले होते, अशा धर्म सोडलेल्या लोकांना 100 लोकांना धर्मात आणल्याशिवाय ते आहार घेत नव्हते. त्याचा अर्थ आमच्या काही अतिशान्या महाराजांनी आणि विद्वानांनी, जिनसेन महाराज अजैनांना जैन करत होते. आमचे महाराज आतंकवादी होते. अरे, ज्यांनी घर सोडून गेलतं त्यांना शोधून हुडकून आणण्याचं काम केलं. दुसऱ्यांच्या मुलांना तुमचा मुलगा घ्या म्हणून सांगितलं नाही. आमचीच मुलं जी रुसून गेलती त्या मुलांना शोधून आणून देण्याचं काम त्यांनी केलं आणि अशा पद्धतीने केलं. आज काय चालू आहे? 4 राजकीय, 4 औद्योगिक, 4 श्रीमंत लोकांच्या लालूचुपती करण्यासाठी तांदूळ टाकलं, झाली अजैन मुलगी जैन झाली. मंत्र म्हटलो आम्ही, पाणी टाकलो, झालं, संस्कार झालं. असं कधी संस्कार होतात? अरे, आपला धर्म आपल्याला जसा प्रिय आहे तसं प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म प्रिय असतो. धर्मांतर करण्याचं बिंबवणं, मग हे लव जिहादामध्ये ते वशीकरण करतात म्हण. आता आम्ही काही फार त्याच्या मान्यतेतले नाही. कशातल्या? म्हणजे आमच्याकडे एवढी ताकद असताना काय पण म्हणतात, ठीक आहे, आम्हाला काय त्याचा विरोध पण करायचा नाही, काय कुणाला अनुभव आला असलं तर आम्हाला माहीत नाही. असं करून जे धर्मांतर करून घेतात ती लोक
आणि मग आम्ही पण आमचं जैन धर्म सांगून सांगून अजैनांना जैन करायला आम्ही पण आज करायला लागलो, तर त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे? म्हणून धर्म लादायचा नसतो, धर्म सांगायचा असतो आणि स्वेच्छेनं जे होईल ते होईल. म्हणून छोटा नियम तुम्ही अंतरंगातनं घेतला तरी तो नियम असतो, आणि जबरदस्तीनं मोठा नियम जरी पालन करायला लागला तर त्याच्या पुण्यामध्ये ताकद नसते. म्हणून आमचा धर्म जबरदस्ती करण्यासारखा नाही, आमचा धर्म स्वीकारण्यासारखा आहे, आनंदानं स्वीकारण्यासारखा आहे, समजावून घेण्यासारखा आहे. म्हणून हे इथं सांगितलं की श्रुतज्ञानावन कर्माच्या क्षोभक्षमाचा कमतरता असल्यामुळं ज्ञान कमी आहे, पण गुरूंनी आणि भगवंतांनी सांगितलेला उपदेश हा असाच आहे, मला तो स्वीकारायचा आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आहे, असं म्हणणारा व्यक्ती सम्यक्त्वाची आराधना करू शकतो. म्हणून धर्म करण्यासाठी पैसा पाहिजे फार असं नाही, श्रीमंतानीच धर्म केला पाहिजे असा काही नियम नाही. लक्षात ठेवा, गरिबांना सुद्धा धर्म करण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा श्रीमंतांना धर्म करण्याचा अधिकार आहे. फक्त त्याला एकच लायसन पाहिजे, तुम्ही प्रामाणिक जिनेंद्र भगवंतांचे अनुयायी, मनाने वचनाने आणि कायेने शुद्ध आहात, एवढी एकच अट आहे. मन शुद्ध पाहिजे, वचन शुद्ध पाहिजे, काय शुद्ध पाहिजे. मनुष्य जन्म से नाही कर्म से महान बनता है, महावीर भगवंतांनी उपदेश दिला. याचा अर्थ खरा काय आहे? तू केवळ जन्मानं जैन असून चालणार नाहीस, कर्मानं जैन हो, हे त्यांनी सांगितलं. आमच्या लोकांनी काही आता तथाकथित विद्वानांनी आणि स्वार्थी साधूंनी त्याचा अर्थ काय लावला? कुठं जन्मला हे महत्वाचं नाही, तो आमच्यात आला की तू जैन झालाच, असा अर्थ होऊ शकतो? असा अर्थ होऊ शकत नाही. अरे बाबांनो, मूर्खांनो, अज्ञानीनो, आमची पूजा दानोळे सायकलिंग इंगळीची मुलगी त्या बँकॉकला 1 वर्ष फक्त सायकलिंग शिकायला जातो म्हणली, तर तिला विजा मिळाना झालाय. तिला बँकॉकवाले शिकायला 1 वर्ष येतो म्हणले, तर तिला तू बँकॉकची आहेस हे स्वीकारायला तयार नाहीत. आणि आम्ही कुठं तर जन्मलेली लोक, कुणाच्या पण धर्मात, कुणाच्या पण घरात आम्ही आयुष्यभर कसं स्वीकारू शकतो? तासभर लोक स्वीकारायला तयार नाहीत, महिनाभर स्वीकारायला तयार नाहीत, 1 वर्षभर स्वीकारायला तयार नाहीत. आणि ते पण विजा देताना 3-3 महिन्याचं. 3 महिने झाले की तू परत जायचं, 3 महिने झाले की तू परत जायचं, परत 3 महिने भारतात राहायचं, परत तुला पाहिजे असलं तर 3 महिन्याचं देऊ शकतो, पण तुला कंटिन्यूस 1-2 वर्षाचा विजा देऊ शकत नाही. एक देश दुसऱ्या देशातल्या व्यक्तीला कायमस्वरूपीचं नागरिकत्व देऊ शकत नाही. या देशाची निर्मिती या 5-50 हजार वर्षात झाल्या, 1000-2000 वर्षात ह्या देशांची निर्मिती झाली. म्हणजे हा देश, हे भारत, हे इंग्लंड, हे पाकिस्तान, हे पाकिस्तान आणि बांगलादेश तर भारतातलेच आहेत, ते वेगळे झाले. ते भारतीयांना कायमस्वरूपी विजा देत नाहीत. भारतीय पाकिस्तान बांगलादेशवाल्यांना आम्ही कायमस्वरूपी इथं रहिवासीचा दाखला देत नाही, आणि आम्ही मग ते कसं देऊ शकतोय? साधी गोष्ट आहे. म्हणजे हे 5-50-100 वर्षात झालेले कायदे आम्हाला सगळे मान्य आहेत, पण चतुर्थ कालाच्या सुरुवातीला आदिनाथांनी केलेला कायदा आम्हाला मान्य नाही. कसं शक्य आहे सांगा बघा? म्हणून सम्यक्त्वाच्या ठिकाणी, चारित्र्याच्या ठिकाणी
सम्यक्त्वात थोडी शिथिलता, जर चारित्र्यात थोडी शिथिलता असेल तर त्याचा संबंध तुम्ही सम्यक्त्वामध्ये घ्यायचा नाही. आणि त्याचा अर्थ त्यांचं वचन एकांतानं पूर्णच निषेधात्मक आहे असं म्हणायचं नाही. म्हणून आचार्य सांगतात 6 द्रव्यावर ज्यांची श्रद्धा विश्वास उपदेशानं प्राप्त होते त्यांना सम्यक दृष्टी म्हटलं जातं. त्याच्यावर विश्वास ठेवतात ते सम्यक दृष्टी असतात आणि ते त्याचे आराधक असतात. इन तत्वों और द्रव्यों का स्वरूप आज्ञा मात्र से श्रद्धान कर लेते. इन तत्वों और द्रव्यों का स्वरूप या इनका अस्तित्व जिनेंद्र द्वारा कहा हुआ है और जिनेंद्र कभी अन्यतावादी होते नहीं है. ऐसे विश्वास पूर्वक जो आज्ञा मात्र से तत्व में रुचि रखते हैं वे भी सम्यक हुए अतः दर्शन आराधना के आराधक है. असाच काही यांनी पूजा करण्याचा अधिकार यांना नाही. पूजा करण्याचा अधिकार यांना आहे. आहार देण्याचा अधिकार यांना नाही. आहार न देण्याचा अधिकार यांना आहे. अशी चर्चा एक स्वतःला धार्मिक समजणाऱ्या पण आता काही सामाजिक भूमिकेत एक चांगल्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्यावर माझी चालली होती. आणि मी त्यावेळी भगवान महावीरांचे आदिनाथांचे हे सगळे प्रमाण असं सांगून शास्त्र प्रमाण देताना त्या भाद्रानं काय म्हटलं असेल, समाजाचं नेतृत्व अशी लोक करतात त्याचं वाईट वाटतंय. धर्माचं नेतृत्व ही लोक करायला लागलेत ह्याचं वाईट वाटतंय. ज्यांची मुलं मी काय शिकायचं हे तुम्ही सांगायचं नाही, आम्ही कुणासंग लग्न करणार आहे हे तुम्ही सांगायचं नाही, मी कुठला उद्योग करणार आहे हे तुम्ही सांगायचं नाही, असं ओपन आईवडिलांना बोलणारी स्वतःची मुलं ज्यांच्या ताब्यात नाहीत अशी लोक महाराजांनी येऊन सांगायला लागलेत का तुम्ही त्यांच्याकडे आहार घेत नाही, का त्यांना तुम्ही सवालामध्ये भाग घेऊन देत नाही, का तुम्ही त्यांच्याकडे पूजा करून घेत नाही. अरे तुझं पोरगं तुझं ऐकणं, तुझी पोरगी तुझी ऐकणं, आणि तुम्ही लोक साधूंना येऊन आदेश देताय, साधूंना येऊन सांगताय ऐकायला पाहिजे ऐकायला पाहिजे. कसं शक्य आहे ते? त्या व्यक्तीनं मी सांगत असताना म्हटले त्यावेळी महावीर भगवंतांच्या लक्षात आलं नसल पुढं व्यवस्था काय असणार आहे. म्हणजे ह्यो महावीर भगवंतांच्या पेक्षा ही केवळ ज्ञानी झाल्यात. म्हणजे महावीर भगवंतांच्याकडे कुठलं ज्ञान आहे, त्या ज्ञानाची गरिमा किती मोठी आहे, त्याच्या ताकद किती मोठी आहे हीच त्यांना कळली नाही. आणि ही लोक आता धर्म नेतृत्व समाजाचं नेतृत्व करून लोकांना धर्म शिकवायला लागले तर कसं शक्य आहे सांगा. ह्या ज्या संस्था संघटना आहेत ह्या सामाजिक भूमिकेला सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. धार्मिक भूमिकेला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही काल पण साधूंच्याकडेच होती, आज पण साधूंच्या कडच असली पाहिजे आणि भविष्यात सुद्धा साधूंनीच धर्म सुरक्षा केली पाहिजे. कारण ज्यांचं धर्माचं आचरण आहे तेच धर्म सुरक्षित ठेवू शकतात. ज्यांनी डॉक्टरकी केलेली आहे तेच दवाखाना चालू शकतात. बोगस सर्टिफिकेट घेतलेल्यांचा दवाखाना फार दिवस चालत नाही. अशा दवाखान्यात गेलेल्या पेशंटचं फार आरोग्य सुरक्षित नसतं. तसे बोगस रात्री भोजन त्याग नाही, कंदमूळ त्याग नाही, मोठ्या मोठ्या संस्थेचे पदाधिकारी नको तिथं मिथ्यात्वाच्या ठेवू, सकाळी पहिला तिथं जाऊन पाया पडतात, मग जाता जाता बस्तीकडे येतात. आता तर सगळ्या येणाऱ्या आहेत, काही दिवसात येणारे जो 8-10 दिवसाचा
सीझन असतो सीझन. बस्तीत पर्युषण पर्वला येणार नाहीत, बस्तीत संध्याकाळी आरतीला येणार नाहीत, 50 ठिकाणी आरत्या करत बसतील, पण मंदिरात आम्ही सांगतोय तसं व्हायला पाहिजे. कोण चंद्रपूर सागर तर तुमचं कधी ऐकणारच नाही. आणि जो प्रामाणिक खरा स्वाभिमानी साधू असेल तो तर तुमच्या आहारी कधी जाणारच नाही. आणि जे तुमच्या बोटावर नाचणार आहेत तो साधू असू शकत नाही. श्रावकांच्या साधूच्या कंट्रोलमध्ये श्रावक असले पाहिजेत, श्रावकांच्या कंट्रोलमध्ये साधू असता कामा नयेत. म्हणून आचार्यांनी कधीही संगपती व्यवस्था स्वीकारली नाही, लक्षात ठेवा. म्हणून विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून ही जिनेंद्र भगवंतांनी सांगितलंय हे असंच आहे आणि मला असंच स्वीकारायचं आहे, ह्याच्यात जरा सुद्धा तडजोड नाही अशी श्रद्धा असते. कारण आमचे जिनेंद्र भगवान अन्यतावादी नाहीत. ही श्रद्धा, असा विश्वास ज्यांचा असतो ते आज्ञेवर, तत्वावर रुची ठेवतात. ते सम्यक्त्वाचे दर्शनाची आराधना करणारे असतात, असं आचार्य भगवंतांनी इथं सांगितलं. जीव द्रव्य का श्रद्धान भी नियम से करना चाहिए. जीवद्रव्याचं सुद्धा श्रद्धान केलं पाहिजे. सिद्धा संसारिणो जीवा प्रयाता सिद्धि में कथा आज्ञया जिननाथानां श्रद्धेया शुद्ध दृष्टीना. सिद्धि को प्राप्त सिद्ध जीव एक प्रकार के और संसार अवस्था को प्राप्त संसारी जीव 6 प्रकार के हैं. जिनेंद्र देव की आज्ञा के बल से इन जीवों पर श्रद्धा रखने वाला भी सम्यक्त्व का आराधक है. मोक्षाची प्राप्ती केलेले असे सिद्ध जीव, मुक्त जीव हा एक भेद आहे. आणि अजून संसारात आहेत, मुक्तीला प्राप्त करून घेतलेले नाहीत असे कर्मसहित असे जीव संसारात 6 प्रकारचे आहेत. कुठले कुठले? पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक आणि त्रसकायिक असे 6 प्रकारचे जीव या पृथ्वी तलावर आहेत. या 3 लोकांमध्ये आहेत. असं जे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर आमची काय असली पाहिजे? श्रद्धा असली पाहिजे. ही जिनेंद्र भगवंतांची आज्ञा आहे आणि आज्ञेच्या बलावर या जीवांची श्रद्धा ठेवून जीवद्रव्यावर श्रद्धा जो ठेवतो त्याचं या ठिकाणी तो सुद्धा सम्यक्त्व आराधक आहे असं आचार्यांनी सांगितलं. संसारी और सिद्ध जीव कैसे कहते और वो कितने प्रकार के? जी मी हे माताजी तुम्ही सुद्धा एवढं दृढ असलं पाहिजे. आता ज्या दिवशी आपल्या सम्यक्त्व समाधीची आपण साधना आता करायला लागलो आणि पुढे ज्यावेळी आपण नियम करेन, मी फक्त प्रतिमा दिली लोकांच्याकडून आहार घेईन, मी प्रतिमाला दिली लोकांच्याकडून सेवा करून घेईन वयावरती म्हणजे साधूंच्या असं, त्यावेळी तुम्ही इतकं दृढ असलं पाहिजे, इतकं तुम्ही पक्का असलं पाहिजे. आम्ही त्याच्यात परत एखादे आमचे भक्त, आमचे अनुयायी ज्यांचे भाव चांगले आहेत, तुमच्याबद्दल आस्था चांगली आहे, सगळं चांगले आहे, पण त्यांच्याकडे प्रतिमा नाहीत, तर त्याच्यात परत छल कपट करण्याचे परिणाम होता कामा नये. नाही, ते प्रतिमासारखंच वागतात, फक्त त्यांच्या घरच्या अडचणीत म्हणून त्यांनी प्रतिमा घेणार असं म्हणून आपल्या मनाची समजूत काढून आपण जर एकदा संकल्प केला
तर परत अशा लोकांच्याकडं ना वयावरती करून घ्यायचे भाव झाले पाहिजेत, ना त्यांच्याकडून आहार घेण्याचे भाव झाले पाहिजेत. कितीही जवळचे असू देत, कितीही तुमच्यावर श्रद्धा ठेवणारे असू देत, नाही, परत मायाचारी नाही. नाही सांगितलेत त्यांनी म्हणा लागलेत मला पण माताजी अत्यंत प्रभावी माताजी आहेत, सगळं महाराष्ट्र फिरलेले माताजी आहेत, त्यांचे भक्त चांगले आहेत. आम्ही वास्तविक ही घोषणा करायला पाहिजे की दशलक्षांनंतर अमुक या तारखेनंतर आम्ही असं व्रती लोकांच्याकडूनच आहार घेणार आहे. तोपर्यंत म्हणजे त्याच्यानंतर व्रतींच्या शिवाय आम्ही आहार घेणार नाही असं आपण एक घोषणा केली पाहिजे. म्हणजे जे तुमचे अनुयायी आहेत, भक्त आहेत, असतात, चांगली भावना असतात, श्रद्धा असतात, अंतरंगामध्ये विश्वास असतो. काही लोकांनी तुमच्यामुळे मिथ्यात्वाचा मार्ग सोडून सम्यक्त्वात आलेत, काही चुकीचे मार्ग सोडून चांगल्या मार्गात आलेत. त्या लोकांना माहीतच नाही तुम्ही असा नियम करणार आहे, आणि ते जाऊन परत आहार देऊया म्हटले, आणि ती लोक अचानक आली आणि तुम्ही म्हटला मी नाही प्रतिमाधारींच्याकडं आहार घेणार आहे, तर त्यांच्या श्रद्धेला कुठं तर दुखावलं जातं. म्हणून आपण ठरवायला पाहिजे की दशलक्षांनंतर, दसऱ्यानंतर, षोडशकरण चालू झाल्यापासून अमुक या दिवसापासून आम्ही व्रती लोकांच्याकडूनच आहार घेणार, त्यांच्याकडूनच सेवा स्वीकारणार. मग तुम्ही एक तुमच्या भक्तांना 10, 15, 20 दिवसाची मुदत दिली पाहिजे, आणि मग ती लोक येऊन परत माताजी स्वर्गात गेलं तर आम्ही आहार द्यायला तिथं जाऊ शकत नाही, तिथं अमृत झरत असतंय, त्यांचा आहार असतोय, आणि परत गेलो तर माताजी आमच्याकडे घेऊ शकणार नाही, आणि प्रतिमा घ्यायचं आमच्याकडं पुरुषार्थ नाही. तर मग ती लोक तुम्हाला येतील या 10-15 दिवसात, आहार देतील, आणि मग त्यांची एक शेवटची ज्या इच्छा तुम्हाला आहार देण्याची आहे, किंवा अजून एकदा हा या अवस्थेत पांढरे कपडे घालून तुमचं हातपाय दाबण्याची, त्यांच्या वयावरती भावनेला आपण ठेच पोचवायचं नाही. म्हणून एक निर्णय 8 दिवस लेट होते, पण एकदा निर्णय झाला की ह्या दिवसापासून मी यांच्याकडं आहार घेणार, यांच्याकडं घेणार नाही, त्याच्यात मग भावनिक होऊन कधीही आपण त्याच्यात तर्क वितर्कित सांगितले. बघा, जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेल्या व्यवस्थेमध्ये तर्क वितर्क कधीही करायचा नाही. जिनेंद्र भगवंतांनी प्रतिमा ही दीक्षा हे असं सांगितलंय, अभ्यास रूपात प्रतिमा, अभ्यास रूपात दीक्षा, अभ्यास रूपात काही अभ्यास रूपात नसते. वैवाहिक जीवन अभ्यास रूपात नाही. पाप करण्याची व्यवस्था पण अभ्यास रूपात सांगितली नाही. तिथं पाप करण्याची निर्जरा अभ्यास रूपात असू शकते का? कधीच असू शकत नाही. काय आपण पोरींना शिकवतोय कधी लग्नाचा अभ्यास रूपात लग्न कर म्हणतोय कधी? नाही. जसं लग्न एक पवित्र स्थान आहे, ते सुद्धा पवित्र आहे, लक्षात ठेवा. एक स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला सोडून अन्य पुरुषांचा माझा त्याग, ही त्याग भावना तिथं आहे. त्या अंशतः त्याग करण्याच्या ठिकाणी सुद्धा अभ्यास रूप कुठं सांगितलं नाही. तर आम्ही अभ्यास रूप म्हणजे काय चाललंय? धर्म अभ्यास रूपात नसतो, धर्म स्वीकारण्या रूप असतो. आम्ही स्वीकारलेल्या धर्माचा अभ्यास लोक जगात केली पाहिजेत असं नसतं. म्हणून आमचा जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर विश्वास पाहिजे. संसारी और सिद्ध जीव किसे कहते हैं और कितने प्रकार के हैं? चतुर्गति परिभ्रमण का नाम संसार है. हम दो, हमारे दो का नाम संसार नहीं है. हा, संसाराचं नाव काय आहे? 2 पण गेला, आता 1. आणि परवा मी सांगितलं की उदाहरण, आता काही मुली म्हणतात मला
माझ्याकडून संतान अपेक्षा न ठेवणारा असा मला नवरा पाहिजे, असं परवा एकट्या मुलगीनं, जैन समाजाची मुलगी, त्या वधूवर मेळाव्यामध्ये डायरेक्ट सांगून टाकली, माझ्याकडून भविष्यात संतान अपेक्षा असणाऱ्या मुलांनी, संतानाची अपेक्षा नसणाऱ्यांनीच मला कॉन्टॅक्ट करावं. हेच तुझ्या आईबापांनी तवा निवडलं असतं तर तू कुठनं आली असतीस? काय म्हणजे जीवनाचा अर्थच मुलामुलींना ह्या शिक्षणामुळं पैसे मिळवायचं कसं कळलं, पण पैसे वापरायचं कसं कळलं नाही. ह्या शिक्षणाचा अर्थ एवढा चुकीचा झालाय. आजचा दिवस कसा काढायचा, बस उद्याचं कोण बघितलंय, मरायचं काय नाही. चारवाक पद्धतीनं चालू आहे. चारवाक पद्धत काय सांगते? जीवन दर. चारवाक पद्धत सांगते उद्याची गॅरंटी नाही. आज आहेस, कर्ज काढ, पण पुरणपोळी आणि तूप खा. एकदा भस्मीभूत, एकदा मेल्यानंतर काय आपण कर्ज फेडायला येणार आहे काय? नाही. काढ तू कर्ज आणि खा पुरणपोळी आणि तूप. अरे हे एक पर्याय संपला म्हणजे संपला काय? पुढल्या पर्याय ही लोक मानतच नाहीत. तसं उद्याची काळजी वास्तविक साधूंना करायचं नाही म्हणून सांगितलंय. उद्याची काळजी कोण करायचं नाही? साधूंनी. साधू आपल्या पुढच्या शिष्यांची काळजी करायला लागल्यात आणि किमान आपल्या पुत्रांना दुसऱ्यांच्या दारात जायला लागू नये एवढी तरी प्रामाणिक कर्तव्याची जबाबदारी श्रावकांना सांगितली. पण आजची मुलं मुली उद्या कोण बघितलंय? आज आहे ना मजा मस्तीत जगणार. दोन दिवसापूर्वीच मला एक व्हिडिओ मुलांनी दाखवला. ह्या आंतरजाती विवाह झालेल्या, लव्ह मॅरेज झालेल्या एका मुलानं एकांतात नेऊन त्या मुलगीला असलं लाता बुक्या, तोंड, मान, नरड, पाट, छाती, काही नाही अशा बुक्या घालत होता. अशा तो तुडवत होता त्या मुलगीला, असं तुडवत होता. आणि परत त्या मुलगीला उचलून चर म्हटलं तर तिची मान अशी पूर्ण लुळी झालेली होती. ज्या आई वडिलांना तुम्ही शिंकल्यावर काळजी होती, ज्या आई वडिलांना चुकून भूमिपूजनला शेतात गेला तर त्या उसाचा पाला कापल्यावर एक थेंब रक्त आलं, तर त्या आई वडिलांना तुमच्याबद्दल काळजी एवढी लागली की पुढल्या भूमिपूजनला तुम्हाला नेलंच नाहीत. अशा आई वडिलांचा विश्वासघात करून आम्ही आमचा धर्म, आमचे आई वडील, आमची नीतिमत्ता सोडून जातोय आणि तिथं जाऊन कुत्र्यागत मार खात आणि नरकागत जीवन जगतोय. किती कसलं सुशिक्षित आम्ही! हे सुशिक्षितपणा नव्हे, हा सगळ्यात मोठा अडाणीपणा आहे. लक्षात ठेवा, अडाणीपणा येऊ. म्हणून इथं आचार्य सांगायला लागल्या, हम दो हमारे दोन म्हणजे संसार नव, जन्म जरा मृत्यूचा फेरा म्हणजे संसार आहे. म्हणून आर्यंतांना सुद्धा संसारी जीव कर्म, 4 अघाती कर्म अजून शिल्लक आहेत. म्हणून 13व्या गुणस्थानातल्या आर्यंत भगवंतांना सुद्धा संसारी म्हटलं. आणि आम्ही नुसतं अंगावरची कपडे काढतोय, तुम्ही लोक पांढरी साडी नेसताय, आम्ही तर संसार सोडलो बाबा. आम्ही संसार सोडला नाही, परपंचायत सोडली, परपंच सोडलाय, संसार सोडलेला नाही. संसार फक्त सोडणारे एकच जीव आहे, सिद्ध भगवंत. म्हणून चतुर्गतीच्या परिभ्रमणाचं नाव संसार आहे. द्रव्य, क्षेत्र, काल, भव आणि भाव के भेद से यह संसार 5 प्रकार का है. किती प्रकारचा आहे संसार? द्रव्य
द्रव्य संसार, क्षेत्र संसार, काल संसार, भव आणि भाव, पंचपरिवर्तन, परावर्तन सांगितलं. त्या अपेक्षेनं 5 प्रकारचं आहे. ऐसे संसारी को जो जीव संसार को जो जीव प्राप्त करता है वह संसारी आहे. अशा संसाराला जो प्राप्त करतो तो संसारी जीव आहे. संसारी जीव अच्छे बुरे शरीर को ग्रहण करने एवं छोड़ने में लगे रहते. संसारी जीव चांगल्या आणि वाईट शरीराला ग्रहण करणे आणि सोडणे याच्यामध्येच ते लागलेले आहेत. अपने मन वचन काय रूप योग द्वारा बांधे गए पुण्य पाप के उदय से होने वाले सुख दुख को भोगने में लीन रहते. आपल्या मन वचन काय रूप योगांच्या माध्यमातून पुण्य पापाच्या उदयामध्ये होणाऱ्या सुख दुःखाला भोगण्यामध्ये ते तल्लीन झालेले आहेत. त्रस और स्थावर नाम कर्म के वशवर्ती हो उन्हीं में जन्मते और मरते रहते. त्रस आणि स्थावर रूपी नामकर्माच्या उदयामध्ये वशीभूत होऊन त्यालाच जन्म आणि त्याच मृत्यू, प्राप्त झालेले शरीर म्हणजे जन्म आणि मिळालेल्या शरीराचा नाश सोडणे म्हणजे मृत्यू, याच्यामध्येच ते तल्लीन होऊन जगत आहेत. मति ज्ञानावरण कर्म प्रकृति के अनेक प्रकार के उदय एवं क्षयोपशम विशेष से एकेंद्रिय विकलेंद्रिय एवं पंचेंद्रिय में ही बार बार उत्पन्न होते. या मति ज्ञानावरण कर्माच्या प्रकृतीच्या अनेक प्रकारच्या उदय आणि क्षयोपशमाच्या विशेषाने एकेंद्रिय विकलेंद्रिय किंवा पंचेंद्रियामध्ये सातत्यानं जन्म मृत्यू करत आहेत. पर्याप्ति अपर्याप्ति नाम कर्म के उदय से कभी पर्याप्त कभी अपर्याप्त होते रहते. या पर्याप्त आणि अपर्याप्ती नामकर्माच्या उदयामध्ये कधी पर्याप्त म्हणजे साई पर्याप्ती पूर्ण होणे, पर्याप्त आणि यातली एकही पर्याप्ती पूर्ण न होता त्याच्या पूर्वीच मृत्यू होणे, आयुकर्म संपणे, त्याला अपर्याप्त. समानार्थी शब्द आहे. लब्धी अपर्याप्त आणि पर्याप्त दोघांचं समान. लब्धी अपर्याप्ती, लब्धीची प्राप्ती होण्या अगोदरच गेला. ज्याला लब्ध झालं नाही, प्राप्त झालं नाही, काय पर्याप्ती, त्याला लब्धी अपर्याप्ती. आणि अपर्याप्त दोन्हीचा अर्थ समानार्थी शब्द आहे. स्त्री आणि महिला दोन्ही कसे समानार्थी शब्द आहेत. तसं आयु कर्म की मजबूत सांकल के कठोर बंधन से निरंतर कहीं न कहीं बंधे ही रहते. आयु कर्माच्या मजबूत साखळीमध्ये, कठोर बंधनामध्ये निरंतर 4 गतीमध्ये कुठं ना कुठं तर 4 आयुमध्ये बांधलेलेच असतात. 9 प्रकार की योनियों के आश्रयभूत शरीरों में उनकी अति आसक्ति रहती है. 9 प्रकारची योनी म्हणजे जन्मस्थान. जन्मस्थान 9 प्रकारचे आहेत. चित्त, सचित्त, अचित्त, सचित्त, अचित्त, उष्ण, शीत, शीतोष्ण, संवृत्त, विवृत्त, असंच ना, संवृत्त, आवृत्त काय विवृत्त, संवृत्त, आवृत्त, मिश्र, अशा प्रकारच्या 9 प्रकारचे योनिस्थान आहेत. ते योनिस्थानामध्येच आश्रयभूत होऊन त्याच्यामध्येच त्याच्या माध्यमातून जन्म मृत्यूचा आनंद ते घेण्यामध्ये आसक्त आहेत. मृत्यूरूपी क्रूर वज्रपात से जिसे टालना अशक्य है उनके चित्त का सदा भयभीत रहते. मृत्यूपासून कधीही आम्ही वाचू शकत नाही हे माहीत असल्यामुळं सदैव मृत्यूपासून भयभीत असं जीवन जगण्यामध्ये आम्ही असतो. ऐसे ए संसारी जीव पृथ्वी काय आदि के भेद से 6 प्रकार के होते. असे संसारी जीव पृथ्वी काय, जल काय, अग्नी काय, वायू काय, वनस्पती काय, असे 5 स्थावर काही आणि 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय आणि पंचेंद्रिय रूप एक त्रस काय, असं 6 शरीरामध्ये त्याचं षटकायिक जीवांच्या मध्ये प्रकारामध्ये ते जन्म मृत्यू करत आहेत.
जो अंजन सिद्ध तथा पादुका आदि सिद्धियों को छोड़कर जो एक ही प्रकार की है ऐसी आत्मसिद्धि को प्राप्त है तथा अष्ट कर्मों से रहित है, ऐसे परमात्मा सिद्ध जीव है. आणि म्हणून जे अंजन सिद्धी तथा पादुका आदी सिद्धींना सोडून, म्हणजे या अनेक सिद्धींच्या मधल्या ह्या 2 सिद्धींना सोडून बाकीच्या सर्व सिद्धींचा त्याग करून आत्मस्वरूप आणि आत्मस्वभावाची सिद्धीच ज्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे, अशा अष्टकर्मांनी रहित सिद्ध भगवंत परमात्मा हे मुक्त सिद्ध जीव आहेत. अशा प्रकारे हे मुक्त आणि संसारी 2 प्रकारचे जीव या ठिकाणी असतात. अशा जीवद्रव्यावर सुद्धा आमची तुमची श्रद्धा, आस्था, विश्वास असणं आवश्यक आहे. आणि तोच सम्यक दृष्टी जीव आहे. जीव, पुद्गल, धर्म, आकाश आणि काळ यांचं जसं आहे तसं अस्तित्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे तो सम्यक दृष्टी जीव सम्यक्त्वाची आराधना करू शकतो, त्याचा पात्र असतो असं सांगितलं. ते निर्मळ सम्यक्त्व लवकरात लवकर तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ दे. आणि वर्तमानमधलं सम्यक्त्व कमीत कमी मलिन राहू दे, एवढीच भगवंतांच्या चरणी प्रार्थना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा सबसे क्षमा.